नमस्कार मित्रांनो. मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही 7-5-3-1 चा जो रूल आहे तो जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही एक सक्सेसफुल म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर बनू शकताय. तर त्याचा जो पुढचा भाग आहे त्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की कमीत कमी 5 ठिकाणी तुम्ही तुमचा फंड जो आहे तो डायव्हर्सिफाईड करून ठेवला पाहिजे. तर त्या 5 फंड्स जे आहेत किंवा 5 ठिकाणी जिथे तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकतात त्यापैकी पहिला म्हणजे इक्विटी फंड्स आहेत, जिथे तुम्हाला थोडी हाय रिस्क आहे, ज्यामध्ये तुम्ही मल्टी कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट जे आहे ते करू शकताय. दुसरे जे आहेत ते डेट फंड्स आहेत. डेट फंड्समध्ये आपण लिक्विड, अल्ट्रा शॉर्ट फंड्स किंवा लो ड्युरेशन फंड, मनी मार्केट फंड्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय. तिसरा जो आहे तो म्हणजे हायब्रिड फंड्स, त्यामध्ये तुमचे बॅलन्स फंड आले, त्यानंतर तुमचे मल्टी ॲसेट फंड्स आले, या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय. चौथा आहे सोल्युशन ओरिएंटेड फंड, जिथे तुम्हाला रिटायरमेंट म्हणा किंवा तुमच्या मुलांचं एज्युकेशन म्हणा यासारख्या फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. आणि पाचवे फंड्स जिथे आहे जिथे तुम्हाला मॅच्युरिटी म्हणजे फिक्स मॅच्युरिटी किंवा कॅपिटल प्रोटेक्शन अशा प्रकारचे जे फंड्स आहेत या प्रकारच्या फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा